आजच्या ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलचे माजी विद्यार्थी शुभम संजय जंगम यांच्या प्रयत्नातून आणि डाऊ केमिकल कंपनी, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहकार्यातून शाळेला 2 लाखांपर्यंतच्या वैज्ञानिक प्रतिकृती आणि प्रयोगांसाठी लागणारे साहित्य देण्यात आले। या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतून किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी, त्यांना धनुष्यबाण हीच निशाणी मिळावी अशी आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे। सामंत यांना उमेदवारी मिळाल्यास 3.5 लाखाच्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षाचे नेते सतीश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली। हा उद्देश असा आहे की किरण सामंत साहेब जे या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रही आहे त्यांची उमेदवारी निश्चित व्हावी आणि ही शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरच व्हावी, कारण शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी पोचलेलं आहे आणि त्यासाठी इथले प्रत्येक युवक हे त्या चिन्हाच्या परिचयाचे आहे। त्यात किरण सामंत साहेब यांचं जसं कार्य तसं काम करण्याची पद्धत रत्नागिरीत आहे, त्याच प्रकारची पद्धत या ठिकाणी सिंधुदुर्गातही आहे आणि याचं उदाहरण म्हणून हे तुम्हाला जे एवढं यंग पिढी या ठिकाणी दिसते, प्रत्येक यंग माणसांचं, यंग पिढीचं, तसंच उद्योजकांचं, व्यावसायिकांचं, अनेक क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं हे असं आहे की नवीन चेहरा हवा आणि हा नवीन चेहरा म्हणजे हा विकासाचा नवीन चेहरा। पिलार येथे रवीना आणि अमेय शिरोडकर यांच्या आईस्क्रीम पार्लरचे उद्घाटन आमदार दिनेश बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले। रायगडमधून लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार संजय कदम, पंडित पाटील, अनिल तटकरे आदी मान्यवर नेते उपस्थित होते। दुपारी 3 वाजता 5 वाजता प्रचार संपतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे। काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। मांडवकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला। गावातील लोकांना सांगितलं पाहिजे ही संधी तुम्ही आम्हाला द्या। अनेक वर्ष अनेकांना संधी दिली आहे, अनेकांना संधी दिली आहे, परंतु एकदा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ही संधी द्या। या भागामध्ये असणाऱ्या मतदानाच्या 70% मतदान हे एनडीएला झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून जे गाव खंबीरपणे एनडीएच्या पाठीशी उभं राहील त्या सर्वांना, त्या तिथे असणाऱ्या प्रत्येक तरुणाला हाताला काम कसं मिळेल, तिथे असणारी महिला तिला तिच्यासाठी, तिच्या कुटुंबासाठी। दापोली जालगाव येथे मध्यरात्री घरावर आंब्याचे झाड कोसळून लाखभर रुपयांचे नुकसान झाले। प्रशांत परांजपे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले। ही घटना रात्री 12:30च्या सुमारास घडली। सुदैवाने जीवितहानी टळली।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.